एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे। फ्रेंड्स, जर तुम्ही या व्हिडिओवर थंबनेल आणि टायटल पाहून क्लिक केलं असेल आणि तुम्हाला इंग्लिश बोलणं शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागेल। जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला इंग्लिश बोलणं थोडं थोडं यायला लागेल। म्हणजे पहिल्या व्हिडिओ मध्ये थोडं थोडं यायला लागेल आणि जेव्हा आपले 12 व्हिडिओ कंप्लीट होतील तेव्हा ते व्हिडिओ जर तुम्ही बिलकुल लक्ष देऊन सगळे व्हिडिओ एकाच्या नंतर एक बघितले असले तर तुम्हाला सगळं इंग्लिश बोलणं क्लिअर होईल। तर 12 पार्ट पूर्ण करायला आपल्याला 1 किंवा 1.5 महिने लागतील, जास्तीत जास्त आपण 2 महिने धरून घेऊ। तर बघा फ्रेंड्स, इंग्लिश स्पीकिंग कोर्स, तर मी आतापर्यंत तुमचं बिलकुल बेसिक क्लिअर करत आलेलो आहे। सगळंचं सगळं मी तुमचं क्लिअर केलेलं आहे फ्रेंड्स। जे पण तुम्ही आपल्या चॅनलवर शोधाल आय, वी, अ अँड द आर्टिकल्स यांचा वापर, ते सगळं आपलं क्लिअर झालेलं आहे। तर ते मी याच्याकरता क्लिअर करत येत होतो कारण की आपल्याला इंग्लिश बोलणं शिकायचं आहे। तर फ्रेंड्स, हा आपला पार्ट 1 असणार आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर फ्रेंड्स, आपण सुरुवात करताना बेसिक शिकलेलो असलो तरी बेसिक आपल्याला इथे घ्यावंच लागेल थोडं थोडं, तेव्हाच आपल्याला पुढे जाता येईल। तर बघा फ्रेंड्स, आता बेसिक काय शिकत येत होतो आपण, आय। तर आय जो आहे तो इंग्लिश बोलताना सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतो, एवढं आपल्याला आता कळालेलं आहे। आणि दुसरा जो असतो फ्रेंड्स तो काय राहतो, ही। तर आता ही कशा करता वापरला जातो, तर मुला करता। त्याचा अर्थ काय होतो हे पण आपण हळूहळू समजू। आणि दुसरा राहतो सी, तर सी राहतो मुली करता। आणि याच्यानंतर सी नंतर काय वापरला जातो फ्रेंड्स, यू वापरला जातो, म्हणून आपण यू घेऊ। तर आता यू, आय, ही, सी, यू, नंतर काय फ्रेंड्स, वी आणि दे। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ मध्ये जे जे तुमचा क्लिअर होणार आहे ते बिलकुल खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळं क्लिअर होणार आहे। तर फ्रेंड्स, बिलकुल व्हिडिओच्या मध्ये मध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तर म्हणून व्हिडिओ बिलकुल लास्ट पर्यंत तुम्हाला बघायचा आहे। तर बघा फ्रेंड्स, तर आता आयचा अर्थ होतो मी फक्त तुम्हाला अर्थ सांगणार आहे आजचे। तर आता मी बोलताना, मला बोलताना मी सारखा सारखा यूज होतोय, तर म्हणजेच इंग्लिश मध्ये बोलताना आपल्याला आय, स्वतःबद्दल बोलताना आपल्याला आय सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे। नंतर ही, तर आता ही कशा करता वापरला जातो, मुला करता। पण मग आता हिचा अर्थ काय असतो, तर हिचा अर्थ असतो तो। ओके, एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स। तर आता सी, सी वापरला जातो फ्रेंड्स एका मुली करता, म्हणजेच त्याचा अर्थ असतो ती। नंतर यू, यू म्हणजे तू, तर आता यू कशा करता वापरला जातो, तर आपण समोरच्यांशी बोलतोय तेव्हा यू वापरला जातो। आणि जेव्हा आपण कोणत्या मोठ्यांशी बोलतोय तर त्यांना तुम्ही म्हणावं लागतं, तर तुम्ही करता सुद्धा आपला यू वापरला जातो। आणि वीचा अर्थ होतो आम्ही। समजा आम्ही जर जास्त आहे किंवा माझ्यासोबत जर माझे मित्र सुद्धा आहे तर आम्ही वीचा वापर करू, आम्ही करता। तर दे, दे म्हणजे ते। समजा तिकडे जर ते लोक आहे आणि मला त्यांच्याविषयी बोलायचंय तर मी देचा वापर करणार आहे। तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स। तर आता आपण हळूहळू इंग्लिश बोलण्याकडे वळूयात। फ्रेंड्स, आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जण ट्रान्सलेशनला किती जणांनी पकडलेलं आहे किंवा आतापर्यंत इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करत करतच ते शिकतायत, असे खूप जण आहे। तर मी त्यांना सांगायचा प्रयत्न करेल की ट्रान्सलेशन करणं चुकीचं आहे। तर हे तुम्हाला म्हणजे बरोबर नाही वाटणार की इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करावंच लागतं असं तुम्हाला वाटत असेल, पण इंग्लिशची सुद्धा एक स्टाईल असते शिकायची। काय असते फ्रेंड्स, तर एक स्टाईल असते। तर ते स्टाईल कशा प्रकारे वापरली जाते हे आपण आता समजूया। फ्रेंड्स, कधी तुमचा कोणाला धक्का वगैरे जर लागला तर तुम्ही काय म्हणता, सॉरी, किंवा काही चूक वगैरे झाली तर एक सॉरीच तुमच्या तोंडातून निघणार आहे। हे सॉरी तुमच्या माइंड मध्ये बिलकुल क्लिअर आहे,
म्हणजेच कोणाला धक्का वगैरे लागला, काही चूक झाली तर आपण बोलतो सॉरी. पण ह्या सॉरीचा अर्थ होतो माफ करा. माफ करा. का फ्रेंड्स, तुम्ही कधी सॉरीचा मराठीत अर्थ माहिती करून घ्यायचा प्रयत्न केलाय? बिलकुल नाही केलाय, कारण की तुम्हाला तो पहिल्यापासून माहिती आहे. पण तुम्ही सॉरी बोलल्यानुसार माफ करा हा याचा अर्थ होतो असा विचार केला नसेल जास्तीत जास्त. तर आता सॉरी, हे जे सॉरी आहे फ्रेंड्स, ते फक्त आपण एका कॉमनली सॉरी करता वापरत असतो. हे सॉरी बस एका कॉमनली सॉरी करता आपण यूज करत असतो. म्हणजेच कोणाला हे जे सॉरी आहे माफ करा असा याचा अर्थ होतोय. तर हे सॉरी आपण तेव्हाच वापरतो फ्रेंड्स, कोणाला धक्का वगैरे लागला, काही झालं किंवा आपल्याकडनं काही चूक झाली तर आपण समोरच्याला म्हणतो सॉरी. पण जर आपण यूज केलं आय एम सॉरी, तर आता आय एम सॉरीचा अर्थ असा नसतो मी माफ करा आहे, असा अर्थ नसतो. तर आय एम सॉरी कशा करता वापरला जातो, तर मला वाईट वाटत आहे असं सांगण्याकरता आपण आय एम सॉरीचा वापर करत असतो. म्हणजेच आपण काय म्हणलं, मला वाईट वाटत आहे, काही चुकीचं घडलं, आय एम सॉरी, मला वाईट वाटत आहे, अशा प्रकारे याचा अर्थ असतो. तर फ्रेंड्स, का तुम्ही कधी सॉरी बद्दल असं केलंय की सॉरीचा अर्थ होतो माफ करा, असा विचार केला, मग माफ करा म्हणलं, नंतर मग माफ करा याला इंग्लिशमध्ये सॉरी म्हणतात असं विचार केला पहिले, नंतर म्हणलं सॉरी. तोपर्यंत तर तो समोरचा चालला जाईल जोपर्यंत तुम्ही सॉरी म्हणाल. म्हणजेच हे सॉरी आपण डायरेक्ट सॉरी म्हणतो. जर तुम्ही अशा प्रकारे ट्रान्सलेट केलं, कमीत कमी 30-40 सेकंद किंवा 1 मिनिट तुम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी लागू शकतो. पण फ्रेंड्स, डायरेक्ट जर तुम्ही सॉरी म्हणताय तर तुम्हाला 1-2 सेकंद सुद्धा नाही लागत. सॉरी एकाच सेकंदात आपण हे सॉरी म्हणू शकतो. जर मराठीत बोलायचं आहे माफ करा, तर फ्रेंड्स पण मग माफ करा याचा वापर आपण जास्त करून आता करत नाहीये, तर सॉरीचा वापर करतोय. कारण की फ्रेंड्स, आपल्यात खूप इंग्लिश आता जास्तीत जास्त इंग्लिश बोलणंच आपल्याला सगळे सांगताय. तर आय एम सॉरीचा वापर काय होतो, का होतो, कशा करता होतो, तर मला वाईट वाटत आहे अशा करता आय एम सॉरीचा वापर होतो. तर फ्रेंड्स, आता काही किंवा तुमची कोणी काही मदत केली तर तुम्ही काय म्हणता, थँक्यू. थँक्यू. तर आता हे जे थँक्यू याचा अर्थ काय होतो, धन्यवाद. थँक्यूचा अर्थ होतो फ्रेंड्स धन्यवाद. तर हे जे थँक्यू फ्रेंड्स, का तुम्ही कधी असं केलं की पहिले धन्यवादला विचार केला, नंतर विचार केला की धन्यवादला इंग्लिश मधून थँक्यू म्हणतात, मग थँक्यू बोलले, तोपर्यंत समोरचा वाट पाहत बसणार नाही, तो चालला जाईल. तर तशाच प्रकारे आपण असं करत नाही फ्रेंड्स. थँक्यू पहिले म्हणजेच ट्रान्सलेशन करून आपण काय करतोय, स्वतःचीच स्पीड कमी करतोय. तर मी तुम्हाला डायरेक्ट आता प्रूफ सोबत दाखवलंय की ट्रान्सलेशन करणं चुकीचं आहे. तर फ्रेंड्स, ट्रान्सलेशन कधी करावं हे सुद्धा खूप मेन गोष्ट आहे. आणि प्रत्येकाला पाठ नसतं की कशाला काय म्हणतात, कोणाला काय म्हणतात, प्रत्येकाची एक व्होकॅब्युलरी क्लिअर नसते. तर आता काय करावं हे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतो. फ्रेंड्स, इंग्लिश बोलताना बस आपली अडचण एकच असते, व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी, तर आता व्होकॅब्युलरी म्हणजे काय, तर आपण एक वर्ड्स आहे ते, म्हणजेच समजा मुलगा, त्याला इंग्लिश मधून म्हणतात बॉय, मुलगी इंग्लिश मधून म्हणतात गर्ल. तर आता व्होकॅब्युलरीचा अर्थ होतो शब्दकोश. मी मराठीतून सांगतोय फ्रेंड्स, व्होकॅब्युलरीचा अर्थ काय होतो, शब्दकोश होतो. पण मग आता शब्दकोश म्हणजे काय, तर आता मुलगा याला इंग्लिश मधून म्हणतात बॉय, मुलगी गर्ल. आता तर अशा प्रकारे असे जे वर्ड्स असतात ते जर तुमचे पाठ असले तर तेच असतात फ्रेंड्स आपले व्होकॅब्युलरी. म्हणजेच तर व्होकॅब्युलरी काय तुम्हाला समजलं, म्हणजेच वर्ड्सला आपण व्होकॅब्युलरी म्हणतो.
तर आता ही वोकॅब्युलरी प्रत्येकाची क्लिअर नसते. तर फ्रेंड्स, तर आता ही वोकॅब्युलरी कशा प्रकारे क्लिअर होईल? तर आता समजा हा आहे फळा, याला इंग्लिश मधून म्हणतात व्हाईट बोर्ड, ब्लॅक असला तर ब्लॅक बोर्ड. तर आता अशा प्रकारे हा असतो. तर समजा अशाच प्रकारचे जे वर्ड्स असतात की कशाला इंग्लिश मधून काय म्हणतात हेच आपलं क्लिअर नसतं. मग आता याच्यात केलं पाहिजे. तर फ्रेंड्स, सर्वात पहिले म्हणजे एक्झामची वोकॅब्युलरी म्हणजे स्पोकन इंग्लिश नुसार एक्झाम मध्ये जे स्पोकन येतं फ्रेंड्स ते वेगळं असतं आणि आपलं वेगळं असतं. तर आता ही जी वोकॅब्युलरी, तर आता वोकॅब्युलरी इंग्लिश कॉमन इंग्लिश बोलण्याकरता तुम्हाला या वोकॅब्युलरीची गरज नाहीये. तर कॉमन वोकॅब्युलरी नावाची सुद्धा एक गोष्ट असते. तर आता कॉमन वोकॅब काय असते फ्रेंड्स? आता मी तुम्हाला एक इंटरव्ह्यू दाखवतो, त्याच्यानुसार आपण बघूयात की कशाचा अर्थ काय असतो. फ्रेंड्स, हा समोर तुमच्या जो इंटरव्ह्यू येतोय त्याला एकदा पहा. हा जो समोर तुमच्या इंटरव्ह्यू येतोय तो पहा एकदा. आणि त्याच्यात आयचा यूज किती वेळा झालेला आहे याचा विचार करा. आयचा यूज त्याच्यात किती वेळा आहे? खूप वेळा आयचा यूज आहे. तर आता ही जी इंग्लिश बोलली जाते ती एकदम कॉमन इंग्लिश आहे, जास्त वोकॅब्युलरीचा त्याच्यात वापर झालेला नाहीये, तर कॉमन वोकॅब्युलरीचा वापर झालेला आहे. तर खूप मोठी वोकॅब्युलरी मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा देत असतो. तर त्याच्यात जॉईन केव्हा व्हायचंय हे मी आपल्या थोड्याफार इम्पॉर्टंट गोष्टी क्लिअर केल्यानंतर तुम्हाला सांगेल की आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कसा करायचा आहे. ओके, तर बघा फ्रेंड्स, कॉमन वोकॅब्युलरी एक अशी गोष्ट आहे जी की बिलकुल एक साधी वोकॅब्युलरी असते आणि इंग्लिश बोलाय करता हिचा वापर तुम्ही करू शकता. तर फ्रेंड्स, आता तुम्हाला करायचं काय, तुम्ही टीव्ही पाहता, मोबाईल पाहता, सिरियल, पिक्चर वगैरे पाहत असाल तर त्यांना काय करायचंय ना, जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये बघायचंय. म्हणजेच काय होईल फ्रेंड्स, तुमचा ब्रेन थोडा थोडा इंग्लिशला समजायला लागेल की इंग्लिश कशा प्रकारे बोलली जाते आणि तिचे उच्चार कशा प्रकारे केले जात आहे हे तुम्हाला समजायला लागेल. आपल्या 12 पार्ट मध्ये तुम्ही इंग्लिश बोलणं तर शिकाल, पण इंग्लिश बोलताना चढ उतार कधी करायचे आणि सायलेंट लेटर कोणते आहेत? तर सायलेंट लेटर कोणते? तर फ्रेंड्स, आता एक गर्ल नाव आहे, गर्ल. तर आता हा आर याच्यात आपण म्हणतो का? नाही. म्हणजेच हे काय फ्रेंड्स, सायलेंट लेटर आहे. तर आता वॉच, आपण याला म्हणतोय वॉच, पण मग आता आपण याला असं वाचतो का? वॉच असं वाचतो का? आपण ह्या टीचा उच्चार करत नाहीये, म्हणून तो टी काय तर एक सायलेंट लेटर आहे. त्याला फक्त लिहायचं आहे पण त्याचा उच्चार नाही करायचा आहे. तरी एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. म्हणजे सायलेंट लेटर कशा प्रकारे हे तुम्ही बस एकदा क्लिअर करून घ्या. तर आपण एक रील टाकली होती, रील अपलोड केली होती एक सायलेंट लेटर कशा प्रकारे वापरले जातात याची, तर आपल्या चॅनलवरून तुम्ही ती रील सुद्धा बघू शकता. तर बघा फ्रेंड्स, गर्ल, वॉच अशा प्रकारे जे सायलेंट लेटर आहे ते तुम्ही जरा नीट प्रकारे लक्षात ठेवा. तर आपण आता पुढे जाऊया. इंटरव्ह्यू नोट डाऊन सुद्धा करू शकता. फ्रेंड्स, तर आता तुम्हाला काय करायचंय, माझ्यासोबत एका प्रकारे इंग्लिश बोलायचंय. तर ते बोलायचं कसं आहे हे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतो. फ्रेंड्स, आपला जो राहतो तो राहतो आय. आय सगळे शिकले कशा प्रकारे वापरला जातो. नंतर मी काय सांगितलं होतं, ही, सी. तर आता ही आणि सी, तर आता ही आहे मुलाकरता, सी आहे मुलगी करता. फ्रेंड्स, आता जो आय कशा प्रकारे वापरला जातो हे आपण आता शिकलेलो आहे. तर आता समजा मी म्हणलं मी मुलगा आहे, हे आपण बेसिक क्लिअर नाही करत आहे फ्रेंड्स, कारण की हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. आपण बस थोडीफार प्रॅक्टिस करून याच्याहून इंग्लिश बोलणं शिकतोय. तर फ्रेंड्स, आता जशा प्रकारे तुम्ही सॉरी बोलता, काही पण बोलता, तशा प्रकारे जर तुम्हाला स्वतः विषयी बोलायचं असेल तर एकच गोष्ट तुमच्या माइंड मध्ये पाहिजे, तुमच्या मनात पाहिजे, तो म्हणजे असतो आय. तर आय कशा करता वापरला जातो? जेव्हा आपल्याला स्वतः विषयी बोलायचंय. तर आता मीला इंग्लिश मधून आपण म्हणतो आय.
म्हणजेच आपण कशा करता आय वापरला फ्रेंड्स, मी करता, फक्त मी करता आणि मला करता यांच्याच करता आय यूज होतो. मी मला करता सुद्धा आय यूज होतो, कारण की तेव्हा सुद्धा आपण स्वतःविषयीच बोलतोय मला म्हणताना सुद्धा. म्हणजेच आपल्याला इंग्लिश बोलायची स्टार्टिंग तेव्हा आय पासून करायची. तर फ्रेंड्स आता हे नाव आहे स्टार्ट. तर आता याच्यातलं एक आर सायलेंट लेटर आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणतो स्टार्ट. ओके, तर एवढं क्लिअर झालं. तर आता मीला इंग्लिश मधून आपण म्हणलं आय, पहिला घेतल्यानंतर आपण दुसरा सोडतो आणि तिसरा घेतो. केव्हाही जर आय येतो फ्रेंड्स तर त्याचा भाऊ एम राहणार आहे. म्हणजे जर आय आला तर आहे करता एम लागणार आहे. जर आय आला तरच त्याच्या पुढे एम लागणार आहे. बाकीचे सगळे इज आणि आर वाले. तर एवढं कळालं फ्रेंड्स, इज एम आर. हे तुम्हाला समजवायची गरज आहे का फ्रेंड्स? तर आता एकदा मी तुम्हाला समजवूनच देईल की इज एम आर काय असतात. तर बघा फ्रेंड्स, आय एम एवढं क्लिअर आहे. तर आता मुलगा काय उरलं फ्रेंड्स, आपलं पहिला घेतला शेवटचा घेतला, आता फक्त आपलं उरलं मुलगा. तर ते आता डायरेक्ट बॉयनी लिहून टाकायचंय. मुलगा याला इंग्लिश मधून बॉय म्हणतात म्हणून लिहिलं बॉय, आय एम बॉय. असं कधीच नाही होऊ शकत. तर काय होऊ शकतं फ्रेंड्स, तर आता तो सेंटेन्स सिंग्युलर आहे, तो मुलगा आहे, मुले नाहीये. जर हे नाव मुले असतं तर इथे अचा वापर झाला नसता, तर डायरेक्ट हे नाव घेण्यात आलं असतं. तर फ्रेंड्स तो सिंग्युलर आहे, मुलगा. मुलगा म्हणजे एक मुलगा आहे. आपण स्वतः आहे, आपण स्वतः दोन्ही आहे, तर एकच आहे. तर आपण एक आहे असं दाखवण्याकरता आपण तिथे वापर केला अचा, आय एम अ. एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर आता मुलगा याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, तर बॉय म्हणतो, आय एम अ बॉय. क्लिअर? एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तुमचं आता. तर मग आता याच्याहून करायचं काय, आपण शिकलो होतो की ट्रान्सलेशन नाही करायचंय. मग आपण का ट्रान्सलेशन केलं, तर आपण बस एक गोष्ट क्लिअर करायकरता ट्रान्सलेशन केलं. तर तिला आता आपण समजूया. आता स्वतःविषयी बोलताना आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, काय लक्षात ठेवायचंय, तर आय आणि एम. जर वाक्यामध्ये आहे असं नाव नसेल तर आपण एमचा वापर करणार नाही. एवढं क्लिअर आहे. तर बघा फ्रेंड्स, आय एम अ. काय लक्षात ठेवायचंय, आय एम अ. फ्रेंड्स जर तुम्ही मुलगा असाल तर आताच्या आता बोला आय एम अ बॉय. बिलकुल कोणाचकडे लक्ष देऊ नका. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर एका स्पेशल रूम मध्ये येऊन जा. तर आय एम अ बॉय. आणि जर मुलगी असाल तर आय एम अ. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि मुलीला इंग्लिश मधून म्हणतात गर्ल. बघा बिना ट्रान्सलेशन करता आपण इंग्लिश तयार केली, आय एम अ गर्ल. समजा डॉक्टर आहे तर फक्त स्वतःविषयी बोलताना आय एम अ एवढं लक्षात ठेवायचंय स्वतःविषयी काही सांगताना. आणि आपण जर डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे असं मला सांगायचंय, तर मी आय एम अ च्या पुढे लिहून टाकेल डॉक्टर. माझ्या मागे बोलत राहा फ्रेंड्स, आय एम अ डॉक्टर. समजा आय एम अ, समजा मी जर शिक्षक आहे तर मी काय लिहू शकतो, टीचर. तर बस माझ्या मागे तुम्हालाही बोलायचंय फ्रेंड्स. एकदा बोलून पहा, आय एम अ बॉय. नंतर आय एम अ गर्ल. बोलले फ्रेंड्स, आय एम अ डॉक्टर, आय एम अ टीचर. अशा प्रकारे आपण क्लिअर करतोय. तर जे आपण बेसिक क्लिअर केलं होतं ते एका बिना ट्रान्सलेशनने आपण करून पाहतोय. तर एवढं क्लिअर झालंय ना फ्रेंड्स. तर समजा दुसऱ्याविषयी बोलतोय आपण आणि दुसरा जर एकच आहे तर त्याच्यात अचा वापर होणार आहे आणि हीचा वापर होणार आहे. एकदा ही आणि सी आपण क्लिअर करून पाहूयात. आणि सगळं मी जे जे सांगतोय ते नोट डाऊन करत राहा. हे असं नोट डाऊन करून घ्या. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की आय एम अ याच्या पुढे आपल्याला जे बोलायचं आहे ते लागतं. मुलगा आहे तर बॉय, मुलगी आहे तर गर्ल.
डॉक्टर आहे तर डॉक्टर, टीचर आहे तर टीचर. ओके, तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर आता आपण हीला समजूया. ही एक अशी गोष्ट आहे, मी ही म्हणजे ही गोष्ट असं नाही म्हणते, तर ह्या हीला म्हणतोय. ओके, तर आता ही कशा प्रकारे वापरला जातो, तो समोरचा मुलगा आहे तर त्याला आपण काय म्हणतोय स्पेसिफिकली तो, म्हणजे आपण म्हणतो तो मुलगा आहे. तर आता याच्यावर काय येऊ शकतं बघा फ्रेंड्स. आता एकदम नीट लक्ष देऊन समजा, सगळे डोळे इकडे लावून ठेवा. तर आता तो मुलगा आहे, कधी जर तो आला तर जसं तुम्ही सॉरी, थँक्यू अशा प्रकारे जसं बोलताय, तर तो आल्यानुसार आपल्याला लक्षात ठेवायचं ही. स्वतःविषयी बोलताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आय, ही, आणि कोणत्याही मुलीविषयी बोलताना सी. ओके, तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर तोला इंग्लिश मधून आपण कधी हीचा वापर करतो. ओके, एमचा वापर फक्त आय सोबत होईल, आहे करता. तर आपण नंतर काय करतोय, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतो. ओके, तर पहिल्यांदाच आपलं क्लिअर झालं होतं, पहिला घेतल्यानंतर शेवटचा. आता ही एम असं नाही होऊ शकत, तर आहेला आपण वापरतो इज. ओके, ही इज, पहिला घेतला शेवटचा घेतला. तर आता तो म्हणजे ते दोन नसणारे, तर तो एकच असणार आहे. तर म्हणून आपण काय केलं फ्रेंड्स, तर आता इथे घेतला ही इज. आता अ वर जायचंय आपल्याला, का, कारण की तो एकच आहे म्हणून अ. नंतर मुलगा, याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो बॉय. ओके, ही इज अ बॉय. आता आपल्याला काय मिळालं, तर एक नवं सेंटेन्स मिळाला, ही इज अ. ही इज अ, एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय, ही इज अ. ओके, तर फ्रेंड्स तुम्हाला काय करायला सांगितलं मी, जेव्हा तुमचा टाइम फ्री असेल, टीव्ही पाहत असाल, मोबाईल पाहत असाल, जे पण पाहत असाल सिरियल वगैरे, ते इंग्लिश मधून बघा. थोड्या वेळ तरी इंग्लिश मधून बघा, म्हणजे तुमच्या ब्रेनला एवढंच कळेल की इंग्लिशचा उच्चार कशा प्रकारे केला जातोय, ळचा उच्चार केव्हा होतोय, रचा उच्चार केव्हा होतोय, हे इंग्लिश मध्ये चांगल्या प्रकारे कळेल. आणि बॉय हे बोलताना आय एम अ बॉय केव्हा चढतंय आणि केव्हा उतरतंय. इंग्लिश बोलताना चढ उतार करताय ना, खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला नुसतं या व्हिडिओने ते नाही समजू शकत. 12 पार्ट येण्याकरता अजून 1.5 महिना बाकी आहे. जर तोपर्यंत तुम्ही टीव्हीहून आणि मोबाईलहून ज्या गोष्टी तुम्हाला बोर होत नाही त्याच्याहून सुद्धा तुम्ही इंग्लिश बोलणं शिकू शकता. ओके, तर बघा फ्रेंड्स, ही इज अ. नंतर आता मुलगी असेल तर आपण काय करतो, गर्ल. तर आता मी तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, इथे एक मिस्टेक झाली. ती मिस्टेक सर्वात पहिले तुम्ही मला सांगा की ती चूक काय झाली, हे तुम्ही मला सर्वात पहिले सांगा. तर आता ही जेव्हा आपण वापरतो ना, तो मुलगी आहे असं चांगलं वाटतंय का, म्हणजेच ते मुलीबद्दल वाटतंय का, ती मुलगी आहे असं जर म्हणलं तर तो सेंटेन्स बरोबर असेल. पण आता इथे गर्ल नाही चालणार, कारण की तो मुलगी आहे असं चुकीचं होईल. तर आता आपल्याला करावं काय लागेल, तर आता याच्यातून मुलीबद्दल सोडून सगळे सेंटेन्स चालतील, म्हणजेच आपण येऊ शकतो डॉक्टर. तर आता ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे, तो आला, तो ह्या शब्दाचा यूज होतोय, म्हणजेच आपल्याला काय समजलं फ्रेंड्स, डॉक्टर एक मुलगा आहे, मुलगी नाही. नंतर समजा ही इज अ, एवढंच लक्षात ठेवायचंय, टीचर. आपण म्हणू शकतो टीचर, कारण की शिक्षकला इंग्लिश मधून टीचरच म्हणतात ना, म्हणून आपण इथे घेऊ शकतो टीचर. ओके, तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. ही सुद्धा आपला क्लिअर झाला. बिना ट्रान्सलेशनने पहा किती फास्ट इंग्लिश बोलू शकतो. ही इज अ टीचर, ही इज अ डॉक्टर. एकदा हे सेंटेन्स बोलून पहा फ्रेंड्स, एकदा माझ्यासोबत बोला, आय, वी, यू, ही, सी, इट, दे. हे तुम्ही माझ्यासोबत शिकून घ्या. आता मी जे तुम्हाला बोलायला लावलं ते जर तुमचं क्लिअर नसेल तर हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल ओम ट्युटोरियल स्टडीवर अवेलेबल आहे, आणि हेच ते चॅनल आहे
आपलं एकच चॅनल आहे जे आहे ओम ट्युटोरियल स्टडी. तर बघा फ्रेंड्स, ही इज अ टीचर. तर आता सी कशा प्रकारे यूज केला जातोय हे आपण आता चांगल्या प्रकारे समजूया. तर आता सी काय आहे, तर सी यूज होतो मुली करता. चला मुलींनो तयार व्हा बघाय करता. तर आता सी कशा प्रकारे यूज होतो, लक्ष द्या सगळ्यांनी. आता इकडे व्यवस्थित नीट लक्ष द्या. तर बघा फ्रेंड्स, समजा मी जर म्हणलं ती मुलगी आहे, दिसतंय का सगळ्यांना नीट? तर बघा फ्रेंड्स, आता टी मुलगी आहे. तर आता टीला इंग्लिश मधून म्हणतात सी. तर आता टीला इंग्लिश मधून आपण म्हणलं सी. तर आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. सी समोर पण इज यूज होतो. ओके, एवढं फक्त आपल्याला क्लिअर ठेवायचंय. सी समोर इज यूज होतो. तर आता पहिला घेतला, शेवटचा घेतला. तर आता मुलगी एकच आहे म्हणून आपण वापर केला अचा. नंतर मुलगी, याला इंग्लिश मध्ये म्हणतात गर्ल. सी इज अ गर्ल. सी इज अ. तर आता सी इज अ याचा अर्थ काय, ती आहे. ओके, पण ती काय आहे हे आपण पुढे लिहितो. ती जर डॉक्टर आहे तर आपण इथे लिहून टाकू डॉक्टर. ती जर टीचर आहे, सी इज अ एवढा माइंड मध्ये ठेवा. ही इज अ एवढा माइंड मध्ये ठेवा. आय एम अ हा माइंड मध्ये ठेवा. दे आर हा माइंड मध्ये ठेवा. सी इज अ शिक्षक असेल तर आपण म्हणू शकतो टीचर. सी इज अ टीचर. ओके, एवढं क्लिअर झालं. तर बघा फ्रेंड्स, आता आपण पुढे जाऊया. आता पुढचा काय होता आपला यू. तर आता यू ला समजाय करता सगळे तयार व्हा आणि सगळं नोट डाऊन करत राहा. व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण आता आपल्याला अभ्यासाकरता करावा लागेल. आता यू वी दे यांना एका चांगल्या प्रकारे आता समजूया. तर आता यू वापरला जातो दोन करता. यूच्या 2 टाइप्स बनवल्या गेल्या आहेत. तर आता यू जो आहे, यूचा अर्थ होतो एक तू, तुम्ही. ओके, एवढं क्लिअर झालं. तर बघा फ्रेंड्स, आता पुढे काय आहे, यू वी दे. तर आता यू, तर सर्वात पहिले आपण तू वाला यू कसा वापरला जातो हे समजूया. तू मुलगा आहेस, याच्यात असं नाही होत फ्रेंड्स की मुली करता वेगळा मुला करता वेगळा. आता आय मुली करता पण सेम आहे आणि मुला करता सुद्धा आहे. तर बघा फ्रेंड्स, तू मुलगा आहेस, तू मुलगी आहेस, सगळे सेंटेन्स याच्यात चालतील. तर आता तुला आपण इंग्लिश मधून म्हणलं यू. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. यू जर आला तर आहेच, याला आपण इंग्लिश मधून म्हणतो आर. यू आर. पहिला घेतला, शेवटचा घेतला. तर आता मुलगा येते, सिंग्युलर आहे म्हणून आपण तिथे घेतला अ. नंतर मुलगा, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं बॉय. यू आर अ बॉय. एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स आता. तर आता यू आर अ एवढा बस आपल्याला लक्षात ठेवायचा, यू आर अ. तर आता समजा गर्ल असेल, मुलगी असेल तर गर्ल. ओके, मुलींनी सर्वात पहिले पाठ ठेवायचा आहे की मुलीला गर्ल म्हणतात. तर आता पुढे यू आर अ हा सेंटेन्स आपल्याला मिळालेला आहे. डॉक्टर असेल तर डॉक्टर. यू आर अ डॉक्टर, यू आर अ इंजिनियर, यू आर अ शॉपकीपर, अशा प्रकारे येऊ शकतं. शॉपकीपर म्हणजे दुकानदार. ओके, तर बघा फ्रेंड्स, बऱ्याच मुलांना माहिती नसतं म्हणून सांगितलं. शॉपकीपर म्हणजे दुकानदार. तर बघा फ्रेंड्स, आता आपण वी ला नाही समजूयात कारण की आपला अजून तुम्ही बाकी आहे. तर यू मध्ये तुम्ही सुद्धा असतो, तर तो कशा प्रकारे असतो हे आपण आता समजूया. फ्रेंड्स, जर आता मी म्हणलं तुम्ही मुले आहात, तर तुम्हीला आपण
आपण इंग्लिश मधून काय म्हणतो यू. तूला पण यू आणि तुम्हीला पण यू. बिना ट्रान्सलेशनची इंग्लिश शिकाय करता सर्वांना पाठ पाहिजे कशाला काय म्हणतात. तो शब्द आल्यावर आपल्या माइंड मधून फक्त तोच निघला पाहिजे. तर आता याच्याकरता काय करावं लागेल. तर सगळ्यांना पाठ करून घ्यावं लागेल. मी आहे याच्याकरता वापरला जातो आय एम. तर मी आहे मध्ये आपण एक शब्द टाकून देतो. मी डॉक्टर आहे, मी मुलगा आहे, अशा प्रकारे. तर आता तुम्ही मुलगा याच्याकरता मुले आलेलं आहे. तर आता मुले म्हणजे तो एक सोडून किती असतील. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर कितीही असू शकतं. ओके, म्हणजेच ते एक सोडून जास्तच राहतील. एक नाही राहणार कधीच. तर तुम्हीला आपण इंग्लिश मध्ये म्हणलं यू. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आहातला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. तुम्ही आलंय आणि मुले आलंय. एक सोडून जास्त मुले म्हणून आपण इथे मुले घेतलं. अचा वापर नाही केला याच्यात, फक्त एकच बदल झाला तुम्हीला. तर बॉयला फक्त बॉईज केलं कारण की याला प्लुरल करायला आपल्याला गरज पडली यसची. बस. तर बघा फ्रेंड्स, यू आर हा एवढाच सेंटेन्स आपल्याला मिळाला. तर समजा तुम्ही डॉक्टर आहात असं जर आपल्याला म्हणायचंय तर आता आपण म्हणू शकतो डॉक्टर. फक्त प्लुरल कराय करता यसचा वापर. यू आर डॉक्टर्स. तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. युअर शॉपकीपर. ओके, तर आता एवढं कळलं फ्रेंड्स. हा यू क्लिअर झाला. आता वी आणि देला क्लिअर करूया. तर आता वी वापरला जातो फ्रेंड्स आम्ही आहोत याच्याकरता. तर आता मी जर म्हणलं आम्ही मुले आहोत, तर आता आम्हीला आपण इंग्लिश मधून म्हणलं वी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. वी समोर सुद्धा आर यूज होतो आहे करता. ओके, तर आता मुले, मुलगा नाहीये तर मुले म्हणून आपण तिथे बॉईज यूज केलं, प्लुरल केलं सिंग्युलरचं. म्हणजेच आपल्याला आता वी आर हा सेंटेन्स मिळाला. काही मुलांना तर तो आत्ताच समजून गेला असेल की वी आर कसा वापरला जातोय. वी आर डॉक्टर्स, वी आर टीचर्स, वी आर शॉपकीपर्स. ओके, क्लिअर झाला. तर आता देला आपण आता समजूया. दे म्हणजे काय ते, वी म्हणजे आम्ही. ओके, तर बघा फ्रेंड्स, आता दे कशा प्रकारे यूज होतोय आपला दे. दे. तर बघा फ्रेंड्स, दे म्हणजे ते. समोरचे कोणी असले तर ते करता वापरला जातो. ते मुले आहेत, ते मुले आहेत. आता हे झाल्यानंतर तर आता तेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर दे. दे समोर सुद्धा आर लागतो. ओके, वी, यू आणि दे यांच्याकरता आर वापरला जातो. आणि अजून तर आता पुढे बघा फ्रेंड्स, दे पहिला घेतल्यानंतर शेवटचा आहेतला म्हणलं आर. तर आता एक सोडून जास्त मुले म्हणून आपण घेतलं बॉईज. ओके, कळलं. दे आर बॉईज, दे आर डॉक्टर्स, दे आर गर्ल्स. ओके, एवढं क्लिअर झालं. तर दे मध्ये मुलीनीच आलं. दे आर गर्ल्स, ते मुले आहेत. तर आता दे मध्ये काय होतं फ्रेंड्स, ते आणि त्या यूज होतात. त्या हा सुद्धा असेल त्या तर त्याच्याकरता दे यूज होतो. म्हणून त्या मुली आहेत असं म्हणाय करता आपण देचा वापर करू शकतो. ओके, तर पण देचा अर्थ त्या ठिकाणी ते नाही होत तर त्या होतो. एवढं क्लिअर झालं. तर आता आपण पुढे जाऊया. फ्रेंड्स, समजा आता मी इंग्लिशचे 2 पार्ट पाडले, एक ए आणि एक बी. तर आता ए याला एक नाव दिलं ए आणि याला नाव दिलं बी. तर आता ए पार्ट मध्ये आपण काय करतो फ्रेंड्स, काय आहे, कसा आहे, म्हणजेच प्रश्न. आता व्होकॅब्युलरी क्लिअर नाहीये हे सगळं मी तुमचं क्लिअर करणार आहे.
तर ते कुठे क्लिअर होणार आहे? आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कसं जॉईन व्हायचंय हे मी याच्या नंतर सांगतो कसं आहे. आणि नंतर याच्याकरता शिकावं लागतं IMR. ओके, IMR शिकावं लागतं. हे सेंटेन्स बनवता याकरता. आणि अजून काय शिकावं लागतं? वॉज वेअर. वॉज वेअर शिकावं लागतं ह्या सेंटेन्स करता. आणि नंतर हॅज, हॅव आणि नंतर हॅड शिकावं लागतं. ओके, एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर बी मध्ये काय होत असतं? तर बी मध्ये आपण धरूयात की काम होत असतं. म्हणजेच याच दोन प्रकारचे सेंटेन्स असतात. काम होत असतं, काही ना काही काम होत असतं त्या ठिकाणी, काही ना काही ना काही काम होत असतं त्या ठिकाणी. तर याच्याकरता काहीच नाही शिकावं लागत. जसं की मी जेवण केलं, मी शिकवलं, तर जेवण करणं एक काम आहे, शिकवणं एक काम आहे. तर अशा प्रकारे कामं होत असतात. तर याच्याकरता शिकावे लागतात टेन्सेस. टेन्सेसचा व्हिडिओ आपला अजून आला नाहीये, पेंडिंगवर आहे. तर आता पुढच्या पार्ट मध्ये आपण काय शिकणार आहे हे डायरेक्ट तुमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे. ओके, तर हे बघा आपण शिकणार आहे हे सगळे IMR, वॉज वेअर, हॅज, हॅव, हॅड. ओके, नंतर टेन्सेस. टेन्सेस त्याच्या पुढच्या पार्ट मध्ये, कारण की टेन्सेस मोठं ग्रामर आहे, त्याच्याकरता स्पेशल 1-1.5 तासाचा व्हिडिओ बनवावा लागेल. ओके, तर आता एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. आता व्हॉट्सअप ग्रुप मध्ये कसं जॉईन व्हायचं हे सर्वात मेन काम. तर बघा फ्रेंड्स, हा आहे तुमचा मोबाईल. जर तुम्ही व्हिडिओ हॉरिझॉन्टल करून बघताय असा, तर मोबाईल असा करा उभा. असा उभा केला फ्रेंड्स, तर व्हिडिओ तुमच्या समोर असा आला. तर व्हिडिओला पॉज करा. त्या व्हिडिओला पॉज केल्यानंतर काय करायचंय? आता इकडे जी स्क्रीन येते तिच्याकडे लक्ष द्या. मोबाईल तुमचा उभा आहे. तर आता याच्यात काय करायचंय? खाली जे मोर नाव दिसतंय त्या मोर नावावर आपण क्लिक केलं. आणि सर्वात पहिले टायटल आहे, त्याच्या खाली लिहिलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुप लिंक. म्हणजेच ते काय, एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आणि तो व्हॉट्सअप ग्रुप आपलाच आहे. तर त्याच लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय आणि नंतर जॉईन कम्युनिटी किंवा काहीतरी नाव येईल त्याच्यावर क्लिक करायचंय. आणि जेव्हा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पोहोचाल तेव्हा तुमच्या समोर एक नाव येईल, ओम ट्युटोरियल स्टडी. नाव 2 येतील आणि नंतर खाली ओम क्लासेस न्यू व्हिडिओ शेअरिंग. त्याच्यात आपण न्यू व्हिडिओ शेअर करत असतो. तर ते 3 व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. आणि जॉईन झाल्यानंतर म्हणजेच तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्ही मेसेज नाही करू शकणार, तर तुमची मला रिक्वेस्ट येईल. तुम्ही त्या ग्रुपमध्ये डायरेक्ट जॉईन नाही होणार, तुमची मला रिक्वेस्ट येईल आणि तुमची रिक्वेस्ट आल्यानंतर मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेईल. ओके, आणि तुमचा मेसेज मी लगेच पाहिल आणि तुम्हाला ऍड करून घेईल. नंतर तुम्ही ऍड झाल्यानंतर तुम्हाला वोकॅबलरी, आपली सगळी वोकॅबलरी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये क्लिअर दिली जाईल. ओके, तर आता आजच्या पार्ट मध्ये आपण एवढंच शिकलो. तर मी जे तुम्हाला सांगितलं की काय करायचंय, सगळं इंग्लिशमध्ये सिरियल वगैरे बघत जा. बघताना टीव्ही, पिक्चर, फिल्म जे पण बघत असाल ते इंग्लिशमध्ये बघायचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, इंग्लिश बोलता जरी आली तरी ती कुठे उतरते कुठे सोडते. तर मराठी आपली भाषा असल्यामुळे आपण ऐकत ऐकत तिला शिकलो. पण मग आता आपण मोठे झाल्यानंतर आपण आपली भाषा सोडून दुसरी भाषा नुसती ऐकून ऐकून शिकू शकत नाही. ओके, तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा पार्ट 5-6 दिवसांनी येईल. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.